वर्षभर आपण जीव तोडून काम करत असतो आणि अप्रेझलच्या वेळी मॅनेजरने ॲव्हरेज किंवा मीट एक्सपेक्टेशन म्हणून रेटिंग दिली ना की डोकं सटकल्यासारखं होतं. राईट, असं वाटतं की यार सगळी मेहनत वाया गेली. आणि तुमच्यासोबत कधी असं झालंय का, हा माझा प्रश्न आहे, की खूप काम करूनही अप्रेझल मीटिंग मध्ये काय बोलायचं हेच सुचलं नाही आणि कमी रेटिंग घेऊन तुम्ही गप्प बसले आणि वापस आले. बट आता टेन्शन घेऊ नका, यापुढे असं होणार नाहीये, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 प्रॅक्टिकल टिप्स अशा सांगणार आहे ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या कामाचं इम्पॉर्टन्स तुमच्या मॅनेजरला पटवून देऊ शकता आणि तुमच्या हक्काचं एक्सीड्स एक्सपेक्टेशन किंवा आउटस्टँडिंग रेटिंग 100% असं काहीतरी मिळवू शकता. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अविनाश चाटे, कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो. अप्रेझलचं नाव ऐकलं तरी अनेकदा टेन्शन येतं. काही जण हॅपी असतात आणि बहुतांश लोक नाराज आणि कन्फ्यूज असतात. बऱ्याच वेळी डिझर्विंग असून सुद्धा एम्प्लॉईला चांगलं रेटिंग दिलं जात नाही. याचं कारण एकच आहे, ते आपलं काम मॅनेजर पर्यंत नीट प्रेझेंट करू शकत नाहीत. आता मी इथे कोणाबद्दल बोलतोय, ज्यांचं काम चांगलं आहे आणि जे प्रेझेंट करू शकत नाहीत. तर मुळात जर तुमचं काम चांगलं नसेल तर हा प्रश्नच येत नाही. आज आपण याच प्रॉब्लेमवरती एक सिंपल आणि इफेक्टिव्ह सोल्युशन बघणार आहोत, जे मी तुम्हाला 5 अशा स्टेप्स सांगणार आहे ज्या फक्त ऐकायलाच नाही तर ऍक्च्युअली फॉलो करायच्या तुम्हाला आहेत. या स्टेप्स फॉलो केल्याने तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो इतका बूस्टअप होईल आणि तुमच्या अप्रेझलला तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, फुल प्रिपरेशनने त्याला फेस करता येईल. सो सुरू करूया. पहिली गोष्ट काय बघा, पहिली गोष्ट वर्षभर तयारी करा, फक्त लास्ट मिनिटला नाही. बऱ्याचदा काय असतं, आपलं जेव्हा अप्रेझल जवळ येतं त्यावेळेस आपण तयारीला लागतो. आपली सगळ्यात मोठी मिस्टेक कुठे होते माहितीये का, जेव्हा मॅनेजर कडून अप्रेझल मीटिंगचा ईमेल येतो ना तेव्हा आपल्याला सगळं आठवायला लागतं. अरे यार, आता आपण काय ह्यांना आठवण करून दिली पाहिजे, बट तोपर्यंत खूप लेट झालेला असतो. तुमच्या मॅनेजरला तुम्ही केलेलं प्रत्येक लहान मोठं काम आठवेलच याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स व्यवस्थित ट्रॅक करण्याची जबाबदारी ही त्यांची नसून ही तुमची असते. सो करायचं काय बघा, एक सिंपल हॅबिट लावा. आजच एक्सेल शीट किंवा गुगल डॉक बनवा आणि त्याला नाव द्या माय अचिव्हमेंट्स. दर आठवड्याला फक्त 10 मिनिटं काढा. तुम्ही कंप्लीट केलेले इम्पॉर्टंट टास्क, सक्सेसफुल प्रोजेक्ट्स आणि क्लायंट्स असतील, कलिग्स असतील, यांच्याकडून मिळालेला चांगला फीडबॅक जो आहे त्याला नोट डाऊन करत चला. फक्त कामाची लिस्ट बनवू नका, त्या कामाचा बिझनेसवरती काय इम्पॅक्ट झालाय हे नंबर्स मध्ये सांगा. बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय सांगतोय, नंबर्स मेजरेबल ते पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी केलेल्या कोड ऑप्टिमायझेशनमुळे ॲपचं लोडिंग जे आहे ते 20% कमी झालं. जसं मार्केटिंगमध्ये असाल तर नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये ह्या क्वार्टरमध्ये 25% आपला सेल्स वाढलाय. जसं की कंपनीसाठी 2 नवीन मोठे क्लायंट्स मी आणले होते. जसं की 5 डिफिकल्ट प्रोजेक्टच्या डेडलाईन ज्या होत्या त्याच्या आतच आपण हा प्रोजेक्ट संपवला होता, वगैरे वगैरे. जेव्हा तुम्ही असे सॉलिड प्रूफ्स आणि नंबर्स सोबत ठेवतात ना आणि हे नंबर्स घेऊन तुम्ही बोलतात ना, तेव्हा तुम्ही मॅनेजरच्या ओपिनियनवर डिपेंड राहत नाही, तर फॅक्ट्स तुमच्या समोर असतात. माझा एक फ्रेंड आहे प्रतीक नावाचा, तो एक IT डेव्हलपर आहे आणि दर आठवड्याला त्याचे अपडेट्स एका डॉक मध्ये तो नोट करायचा. अप्रेझलच्या वेळी त्याने जेव्हा 6 पानांची लिस्ट त्या मॅनेजरला दिली तेव्हा मॅनेजरला त्याच्या कामाची खरी व्हॅल्यू कळाली. बऱ्याचदा असं होतं की त्या मॅनेजरला माहितीच नसतं तुम्ही काय करताय आणि त्याला एक्सपेक्टेशन पेक्षा चांगली रेटिंग त्या मॅनेजरने दिली. लक्षात ठेवा, अप्रेझल मध्ये तुमचं प्रिपरेशन हे जे असतं ना ते तुमचं सर्वात मोठं वेपन असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, सेल्फ अप्रेझल स्मार्टली आणि ऑनेस्टली लिहा. म्हणजे काय, जे सेल्फ अप्रेझल फॉर्म असतो, आपल्यापैकी बरेच जण याला एक फॉर्मॅलिटी समजून काहीतरी कॉपी पेस्ट करून भरतात. ही मोठी मिस्टेक तुम्ही करता. सेल्फ अप्रेझल फॉर्म म्हणजे स्वतःची मार्केटिंग करायची असते, स्वतःचा ब्रँड तयार करण्याची तुम्हाला ना एक गोल्डन अपॉर्च्युनिटी कंपनीने दिली असते. हा फॉर्म भरताना फक्त लक्षात ठेवायचंय, तुमचं जे जॉब डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे किंवा रोल क्लॅरिटी जे असतं, तुम्हाला जे रोल दिलेलं आहे त्याचं क्लॅरिटी जे असतं तेच परत तुम्हाला लिहायचं नसतं. त्याऐवजी तुमचं जे काही तुम्ही रेग्युलरली कामाच्या बियॉन्ड जे काम केलंय ते त्याच्यामध्ये सांगा. तुमच्या कामाचा जो आहे कंपनीवरती कसं बिगर गोलवरती त्याचा इम्पॅक्ट झाला आहे ते सांगा, ते दाखवून द्या. जसं की एक्झाम्पल, मी रिपोर्ट्स तयार केले असं लिहिण्याऐवजी असं लिहा की मी तयार केलेल्या अॅनालिटिक रिपोर्टमुळे मार्केटिंग टीमला राईट डिसिजन घेता आले आणि त्यांचा कॅम्पेनचा जो कॉस्ट असतो तो 10% कमी झाला, वगैरे वगैरे, असं डिटेलमध्ये लिहा. त्याचबरोबर जे काही तुमच्यामध्ये ज्या मिस्टेक्स होत असतात, विकनेस असतात ना, त्याला ऑनेस्टली एक्सेप्ट करा, पण त्या स्मार्टली प्रेझेंट करा. म्हणजे असं लिहा की माझ्या लक्षात आलंय की मला टाइम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. ह्यासाठी एक मी ऑनलाईन कोर्स सुद्धा परचेस केलाय, एक नवीन पुस्तक सुद्धा मी वाचायला सुरू केले आणि आता मी टास्क प्रायोरिटाईज करायला शिकलेलो आहे. जसं की आयसनओव्हर नावाचं मॅट्रिक्स ही नवीन टेक्निक मी आता शिकलेलो आहे आणि त्या चुकांमधून मी आता शिकत आहे. समजा बँकिंगमध्ये काम करणाऱ्या एक श्रुती नावाची एक एम्प्लॉई आहे, तिच्या सेल्फ अप्रेझल मध्ये तर तिने लिहिला काय परफॉर्मन्स आहे, पण कस्टमर कंप्लेंट रिझॉल्युशन स्किल मध्ये कशी इम्प्रूव्हमेंट तिने केली हेही तिने त्याच्यामध्ये मेन्शन केलं. त्यामुळे काय झालं, तिच्या मॅनेजरला तिची सेल्फ अवेअरनेसची क्वालिटी दिसली, ती कॉम्पिटन्सी त्याच्यामध्ये दिसली आणि याचा तिला रेटिंग मध्ये खूप फायदा झाला. तुमची ऑनेस्टी आणि इम्प्रूव्हमेंट करण्याची जी इच्छाशक्ती असते ती मॅनेजरला नेहमी एक चांगलं इम्प्रेशन देत असते. आता आपण बघूया तिसरी गोष्ट काय, अप्रेझल मीटिंग मध्ये शांत आणि प्रोफेशनल राहा. अप्रेझल मीटिंगचा दिवस आला की तुमचे हार्ट बीट्स धाकधूक अशा व्हायला लागतात, पण
लक्षात ठेवा, या मीटिंग मध्ये तुमची बॉडी लँग्वेज जी असते ती तुम्हाला प्रोफेशनल ठेवण्याची गरज असते. बोलण्याच्या स्टाईलमध्ये तुमच्या रेटिंगवर खूप इम्पॅक्ट होत असतो. म्हणजे तुम्ही जसं बोलतात ना त्याच्यावर ती रेटिंग फार अवलंबून असते. करायचं काय मी तुम्हाला प्रॅक्टिकल टूल सांगतो. मीटिंग मध्ये घाबरून किंवा इमोशनल होऊन जाऊ नका. मॅनेजरने तुमच्या कामाला क्रिटिसाइज केलं किंवा काही इम्प्रूव्हमेंट जरी सजेस्ट केले तर ते लगेच डिफेन्सिव्ह होऊ नका. शांतपणे ऐकून घ्या. तुम्ही म्हणू शकता की तुमचा जो फीडबॅक आहे माझ्यासाठी खूप जास्ती महत्त्वाचा आहे. मला हे बेटर वेने समजून घेण्याची इच्छाशक्ती आहे. अजून मी बेटर वेने समजून घेतो. आणि तुम्ही एखादं एक्झाम्पल त्याच्यामध्ये देऊ शकता. असा काही क्वेश्चन तुम्ही विचारू शकता की ज्याने तुमची शिकण्याची इच्छाशक्ती दिसेल, इम्प्रूव्ह करायला तुम्ही रेडी आहात असं काहीतरी दिसेल. आणि जेव्हा मॅनेजर तुम्हाला अप्रिशिएट करतो तेव्हा ते कॉन्फिडेंटली एक्सेप्ट करा. फक्त थँक्यू असलं काहीतरी फॉर्मल बोलू नका. तुम्ही म्हणू शकता की थँक्यू सर, टीमच्या सपोर्टमुळेच हे सगळं शक्य झालं. आणि डिटेल फीडबॅक द्या. म्हणजे डिटेल रिस्पॉन्स द्या. म्हणजे जसं की या प्रोजेक्टमधून मला खूप काही शिकायला मिळालं सर, फार छान वाटलं. बऱ्याचदा आपण फक्त काय त्यांनी कौतुक केलं की थँक्यू सर असं नाही म्हणायचं. डिटेलमध्ये ते बोलायचं आहे. पुण्यातल्या एका IT कंपनीमधला एक सागर नावाचा कर्मचारी, हायपोथेटिकल सांगतोय, त्याला त्याच्या कोड क्वालिटीवर निगेटिव्ह फीडबॅक मिळाला. तो चिडला नाही. त्याने शांतपणे मिस्टेक्स एक्सेप्ट केली आणि ती इम्प्रूव्ह करण्यासाठी ॲक्शनेबल प्लॅन बनवला. त्याच्या या प्रोफेशनल ॲटिट्यूडमुळे त्याचा मॅनेजर जो आहे तो खूप जबरदस्त इम्प्रेस झाला आणि त्याची इमोशनल मॅच्युरिटी ही त्याच्या चांगल्या लक्षात आली आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याची रेटिंग जी आहे ती फार चांगली बनली अप्रेझलच्या वेळेस. चौथी गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे, मॅनेजरला क्लिअरिटीने सांगा तुमच्या एक्सपेक्टेशन काय आहेत. अप्रेझल म्हणजे फक्त मॅनेजरने बोलायचं नसतं. आपण काय असतं, बऱ्याचदा शांत बसतो. आपण ऐकायचं पण असतं, पण थोडंफार बोललं पण पाहिजे. मी सांगण्याचा प्रयत्न करतो बघा, हे 2 वे डिस्कशन झालं पाहिजे जिथे तुमचं ओपिनियन आणि तुमच्या एक्सपेक्टेशन क्लिअरली तुम्ही मांडल्या पाहिजे. बऱ्याचदा मॅनेजरला कळतही नाही की तुमच्या मनात काय चाललेलं आहे आणि तुम्ही पण खूप काहीतरी हवेत बोलू नका. प्रॅक्टिकली तुमच्या एक्सपेक्टेशन आहे ते तुम्ही सांगणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मी बघितलंय अप्रेझलमध्ये काही म्हणतात वर्किंग प्रोफेशनल्स की मला 200% ग्रोथ द्या, मला 100% ग्रोथ द्या. अहो, एवढं प्रॅक्टिकल तुम्हाला राहणं गरजेचं आहे. मुळात काय करायचं बघा, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो मीट्स एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त आहे, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज पेक्षा जास्त आहे, तर ते पोलाइटली पण फर्मली सांगा. फॉर एक्झाम्पल, सर माझ्यामध्ये यावर्षी माझे जे टार्गेट्स आहेत ते फक्त मी अचीव्ह नाही केले, तर अनेक ठिकाणी ते एक्सीड पण केलेत. तुम्ही बघू शकता, हे नंबर्स आहेत माझ्याकडे आणि मी जे एक्स्ट्रा कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यानुसार मला बेटर रेटिंगची अपेक्षा आहे. हंबलनेस फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड फार इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर तुमच्या करिअर ग्रोथ बद्दल पण बोला. तुम्ही त्यांना विचारू शकता की पुढच्या वर्षी प्रमोशनसाठी किंवा बिगर रिस्पॉन्सिबिलिटीसाठी इलिजिबल होण्यासाठी मला नवीन स्किल कोणत्या शिकण्याची गरज आहे सर, मला आत्तापासूनच सांगा, जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा अप्रेझलला मी येईल त्यावेळेस मग ते सगळं मी काही प्रिपेअर करून येईल. बघा, एका मोठ्या कंपनीमधल्या प्रियाने तिच्या मॅनेजरला क्लिअरली सांगितलं, हायपोथेटिकल परत सांगतोय, की आता टीम लीड जो रोल आहे त्यासाठी मी रेडी आहे. तिच्या या इनिशिएटिव्हमुळे मॅनेजरला तिच्यातलं पोटेन्शियल दिसलं. बऱ्याचदा आपण वाट बघत असतो की ते कधी आपल्याला म्हणतील, ते कधी. अहो, तुम्ही म्हटलं पाहिजे की मला मॅनेजर व्हायचंय. तुम्ही म्हटलं पाहिजे की मला हे पद तुम्ही द्या. आणि काय झालं की तिला नेक्स्ट क्वार्टरमध्येच त्या प्रोजेक्टची रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली. तुम्ही तुमचे गोल्स जे असतात ना क्लिअरली सांगितले पाहिजे, तर मॅनेजरला तुमच्याबद्दल विचार करायला एक नवीन डिसिजन मिळतं. आणि 5वी गोष्ट काय बघा, फार इम्पॉर्टंट आहे, पुढच्या वर्षीचा ऍक्शन प्लॅन स्वतःहून द्या. एक गुड एम्प्लॉय, एक स्टार एम्प्लॉय कोण असतो, एक एक्सलंट एम्प्लॉय कोण असतो, ॲव्हरेज एम्प्लॉय आणि एक स्टार एम्प्लॉय मध्ये काय डिफरन्स असतो बघा. एक्सलंट एम्प्लॉय जो असतो, स्टार जो असतो, तो फक्त काय केलं हे सांगत नसतो, तर पुढे काय करणार आहे ते पण सांगत असतो. अप्रेझल मीटिंग संपताना फक्त पास्ट वर्कवर डिस्कशन करू नका, मी हे केलं, मी ते केलं. अहो, पुढचं पण सांगा. पुढच्या वर्षी तुम्ही काय करणार आहात, स्वतःहून तुमचे ऍक्शन प्लॅन्स काय आहेत आणि कसे सांगायचे ना, त्याच्यासाठी एक फार सिंपल मेथड तुम्हाला सांगतो. मीटिंगच्या शेवटी म्हणा, सर पुढच्या वर्षीसाठी मी स्वतःसाठी काही गोल सेट केलेले आहेत. मला डिजिटल मार्केटिंग मधला एक ऍडव्हान्स कोर्स कंप्लीट करायचा आहे आणि ऍटलिस्ट एक मोठ्या क्रॉस फंक्शनल प्रोजेक्टला मला लीड करण्याची फार इच्छाशक्ती आहे. जेव्हा तुम्ही स्वतःहून प्लॅन प्रेझेंट करताना तेव्हा तुम्ही मॅनेजरला दाखवून देतात की तुम्ही स्टेबल आहात, तुम्ही पुढच्या वर्षी पण या कंपनीमध्ये असणार आहेत आणि तुम्ही फक्त जॉब करत नाही तर तुम्ही तुमच्या करिअर बद्दल खूप सिरियस आहात हे दिसतं. FMCG कंपनी आहे, तिथे एक राहुल नावाचा कर्मचारी आहे. त्याच्या मॅनेजरला पुढच्या वर्षासाठी त्याचा पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन त्याने प्रेझेंट केला आणि त्याच्या या अप्रोचमुळे मॅनेजरला विश्वास पटला की हा एम्प्लॉय कंपनीसाठी ग्रेट असेट आहे. तुमचं हे फ्युचर प्लॅनिंग ना तुमच्या रेटिंगमध्ये फार मदत करत असतं, व्हॅल्यू ऍड करत असतं. कारण की मॅनेजरला जाणवतं की तुम्ही ह्या कंपनी सोबत स्वतःची ग्रोथ सुद्धा बघत आहात. तर मित्रांनो, ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं बघा, 5 गोष्टी आपण बघितल्या. पहिली गोष्ट आपण बघितली, वर्षभर तुमच्या कामाचं डॉक्युमेंटेशन करत राहा विथ नंबर्स, विथ मेजरेबल थिंग्स, त्याला नोट डाऊन करत चला. दुसरं मी म्हणालो, सेल्फ अप्रेझल फॉर्मला मार्केटिंगची अपॉर्च्युनिटी म्हणून समजा, तो व्यवस्थित भरा. तिसरं, मीटिंग मध्ये शांत आणि प्रोफेशनल राहा, फीडबॅकला पॉझिटिव्हली घ्या. आणि चौथं काय म्हणालो मी, तुमचं जे रेटिंग आहे आणि करिअरचं जे तुमचं एक्सपेक्टेशन आहे ते क्लिअरली सांगा मॅनेजरला. आणि 5वं, फक्त जुन्या गोष्टींवरती चर्चा करू नका, पुढच्या फ्युचर ऍक्शनेबल प्लॅन वरती पण डिस्कशन करा. अप्रेझल म्हणजे कामाचा फायनल रिझल्ट नाही, तर तुमच्या करिअर जर्नी मधला तो एक महत्वाचा
इम्पॉर्टंट माइलस्टोन आहे. तर ह्या 5 स्टेप्स वापरून तुम्ही ह्या प्रोसेसला घाबरणार नाही. इनफॅक्ट तुम्हाला एक क्लिअर कट पिक्चर मिळेल, फुल कॉन्फिडन्स मिळेल, फेस करायला तुम्हाला एनर्जी मिळेल आणि रिझल्ट नक्कीच हा चांगला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुमच्या कंपनीमध्ये जर अप्रेझल रिलेटेड असे काही फॉर्मॅट्स नसतील, SOPs नसतील, तर मला निश्चितपणे कॉन्टॅक्ट करा. आपण त्याच्यावरती ट्रेनिंग करूया. तुमच्या टीमला जर ट्रेनिंगची कुठलीही गरज असेल तर ट्रेनिंगसाठी मी नेहमी अवेलेबल असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच. जय हिंद.